श्रीखंड तयार करण्यासाठी आपण इथं चक्का तयार करून घेऊया। चक्का बनवण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे मी। कढईवर एक चाळणी ठेवायची, कापड घेऊ शकता तुम्ही किंवा असा रुमाल घेतलेला आहे मी। रुमालावर 1 लिटर दही टाकायचं। आपण इथं 1 लिटर दह्यापासून चक्का बनवून घेत आहोत। दही 2 मिनिटं असंच ठेवायचं, पाणी त्यामधलं पळू द्यायचं खाली। 2 मिनिटानंतर बघा असा सगळा रुमाल एकत्र करायचा। दही आपल्याला रुमालामध्ये बांधून ठेवायचं आहे, पोटली बांधायची आहे आणि रुमाला असं हलकं हलकं प्रेस करून पाणी काढून टाकायचं दह्यामधलं। अशा पद्धतीने केल्यानंतर दह्यामधलं पाणी लवकर निघून जाते। रुमालाचा एक कॉर्नर घ्यायचा आणि अशी पोटली बांधून घ्यायची, गाठ बांधायची आणि या पोटलीवर आता वजन ठेवायचं अशा पद्धतीने। आणि हे रात्रभर पण तुम्ही असंच ठेवू शकता किंवा मग 4 ते 5 तास ठेवलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता किती छान असा घट्टसर चक्का तयार आहे आपला आणि फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे छान असा सेट झालेला आहे। चक्का तर आपला तयार झाला। आता चला तर आता श्रीखंड बनवूया।